पोलिसांनी जी चांदी जप्त केली, जी फॉर्च्युनर गाडी ताब्यात घेतली आणि जे सोनं गहाण ठेवलं ते सोडवून सगळं माझ्या वडिलांच्या स्वाधीन करावं, त्यांच्या कष्टाचं त्यांना सोपवण्यात यावं. हो, मी त्याच 9 महिन्यांच्या निष्पाप मुलाची आई वैष्णवी हगवणे बोलते आहे, जिची राज्यभर आत्महत्या प्रकरणामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. खरं तर सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या छळाला तसेच मारझोडीला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलले आणि त्यामुळे माझं अवघं 9 महिन्यांचं बाळ पोरकं झालं याचीच मला खंत आहे. पण खंत त्यावरून जास्तही वाटते की माझ्या आई वडिलांनाही दोषी ठरवलं जात आहे, ज्यांनी फक्त माझ्या आनंदासाठीच नको असतानाही काही गोष्टी केल्या. आई वडिलांची मी खूप लाडकी मुलगी, जे मागितलं ते मला मिळायचं अशी कोणतीच इच्छा नाही जी माझ्या वडिलांनी पूर्ण केली नाही. अलिशान घरात मी राहिले आहे, वाढले आहे, पण कॉलेजमध्ये असताना मी शशांक हगवणेच्या प्रेमात पडले. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर आई वडिलांना मी शशांक बद्दल सांगितलं. माझ्या वडिलांनी शशांकची चौकशी केली. राजकारणी कुटुंब असल्यामुळे त्यांनी त्याला न पसंत केलं आणि मलाही समजून सांगितलं, तुला याच्यापेक्षा चांगला मुलगा शोधतो, हा मुलगा तुझ्या योग्य नाही, तू तिथे आनंदी राहू शकणार नाही, माझे बाबा मला सांगत होते. पण शशांकच्या प्रेमात मी पूर्णपणे वेडी होते. मी त्याच्याशिवाय जगू शकत नव्हते, म्हणून मी लग्न करेल तर त्याच्यासोबतच करेल असं ठरवलं. परंतु तरीही माझे बाबा माझ्यासाठी दुसरे स्थळ शोधू लागले आणि जे स्थळ मला आलं त्याची माहिती मी शशांकला पुरवली आणि शशांकने तिथे आमचे प्रेम प्रकरण सांगून ते लग्न मोडले. माझ्या बाबांनी माझं खूप टेन्शन घेतलं आणि ते आयसीयू मध्ये ऍडमिट झाले. इकडे शशांक मला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होता. त्याच्या आई बाबा, बहीण, भाऊ माझे सगळेच त्याने ओळखीचे करून दिले होते आणि त्यांना बघून मला ते कुठेतरी आपलेसे वाटायला लागले. त्याची बहीण ती माझी बहीण म्हणून शशांकची बहीण करिश्माचे म्हणे ते देखील मी ऐकत आणि तिनेच मला शशांक सोबत पळून जाऊन लग्न कर असे सांगितले आणि मी देखील वेडी. बाबा माझे लग्न शशांक सोबत लावू देणार नाही या भीतीनं शशांक सोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि ही गोष्ट मी माझ्या मामांना सांगितली. परंतु माझ्या मामांनी मला समजावले, असे पळून जाऊ नको, तुझे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांना धक्का बसेल, आम्ही त्यांना समजावतो, तुझे लग्न तिथेच करून देतो सांगितले. ही गोष्ट मी माझा प्रियकर शशांकला सांगितली. बाबा बरे होऊन घरी आले आणि माझ्या मामांनी त्यांना समजून सांगितल्यानंतर त्यांनी शशांक आणि माझ्या लग्नाला हृदयावर दगड ठेवून होकार दिला. लग्नाची बैठक बसली आणि शशांकच्या घरच्यांनी माझ्या बाबांकडे हुंड्याची मागणी केली. माझ्या बाबांनी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी ऐकून मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलासोबत करतच नाही म्हणून सांगितले. परंतु त्या लोकांनी माझ्या बाबांना हे करण्यास भाग पाडले आणि मीही त्यावेळी बाबांना साथ दिली नाही. बाबा मी लग्न करेल तर शशांक सोबतच करेल म्हणाले. मी त्याच्याशिवाय जगू शकणार नाही म्हणाले. तो माझ्यावर खूप प्रेम करतो, तो मला तुमच्याप्रमाणे जपणार, माझी काळजी घेणार, माझा विश्वास आहे त्याच्यावर. तुम्ही कसलाही विचार मनात न ठेवता माझे लग्न त्याच्यासोबत करून द्या. मी त्याच्यासोबत त्याच्या घरात खूप खुश राहील. माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघून माझ्या वडिलांनी दुसऱ्या कशाचाच विचार न करता माझ्या सासरच्या लोकांच्या मागण्या पूर्ण करायचं ठरवलं. ते लोक जे मागतील त्याला होकार माझ्या वडिलांनी दिला, फक्त आणि फक्त माझ्यासाठी. जिथे 25 तोळे सोनं द्यायचं तिथे 51 तोळे सोनं मागितलं गेलं. जिथे साधी एखादी गाडी द्यायची तिथे फॉर्च्युनर गाडीच द्यावी लागेल म्हणून सांगितलं गेलं. 7 किलो चांदीची भांडी मागितली गेली. ते जेही मागतील ते सगळंच वडिलांनी दिलं, कारण त्यांना मी सुखात हवी होती आणि मी देखील वडिलांची लाडकी असल्यामुळे माझ्या आनंदासाठी ते सगळं काही करू शकत होते आणि त्यांनी ते केलं देखील. करोडो रुपये खर्च करून माझं लग्न मोठ्या थाटामाटात त्यांच्या म्हणण्यानुसार करून दिलं. मी खूप खुश होते की माझं लग्न माझ्या प्रियकर शशांक सोबत झालं. लग्नाचे काहीच दिवस खूप आनंदाने गेले. माझी खूप जास्त काळजी घेतली गेली. मी आनंदी बघून वडील देखील आनंदी होते. शशांकच्या घरी सून म्हणून जेव्हा गेले तेव्हा तिथली लोक मला खूप प्रेमळ वाटली. माझी नणंद करिश्मा हगवणे मला बहिणीप्रमाणे वाटली. माझा मोठा धीर सुशील हगवणे भावाप्रमाणे, तर माझे सासू सासरे आई वडिलांप्रमाणे. माझी जाऊ मयुरी पाटील हगवणे ही आमच्याच घरात एका बाजूला विभक्त राहत होती आणि तिचा स्वभाव चांगला नाही, ती भांडखोर आहे, तिच्यासोबत जास्त बोलायचं नाही माझा नवरा सांगत. त्यामुळे नवऱ्याचा शब्द बाहेर मी पडले नाही. क्वचित कधी कधी मी जावेसोबत बोलायची तेव्हा करिश्मा देखील मला तिच्यासोबत बोलायला मना करायची. माझ्या सासरच्या घरी माझी नणंद करिश्मा हिचं जास्त ऐकलं जायचं. एकुलती एक बहीण होती ती, त्यामुळे खूप लाडाची. परंतु ही बहीण सुर्फनकापेक्षा कमी नव्हती. नव्याचे 9 दिवस झाल्यानंतर तिनेही तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. माझ्या नंदेचं 32 वर्ष वय होतं, परंतु अजूनही तिचं लग्न झालं नव्हतं. तिचा एक मित्र होता निलेश चव्हाण. त्याचंही घरात खूप ऐकलं जायचं, जसा की तो त्या घराचा जावई आहे. परंतु त्याचं आधीच लग्न झालेलं होतं आणि त्याच्या बायकोला त्यानं सोडलं होतं. परंतु आपण काही विचारायला गेलो की तू मध्ये पडू नको, काही विचारू नको म्हटलं जायचं. आता मात्र हळूहळू सगळ्यांमध्ये बदल झाले. लग्नाला 6 महिने झाले होते आणि माझ्याकडे पहिल्यांदाच चांदीची गौरई मागितली गेली.
मी माझ्या घरी सांगितलं. माझ्या वडिलांनी मला मातीची गौराई देतात म्हणून सांगितलं. परंतु बाबा, इथे मला आडून पाडून बोललं जात आहे. मला त्याचा त्रास होतो म्हटल्यावर बाबांनी लगेचच चांदीची गौराई दिली. आणि त्यानंतर वारंवार या लोकांच्या मागण्या वाढल्या. माझा नवरा शशांक पैशांची मागणी करायला लागला आणि कुठल्याही बहाण्यानं मला माहेरी सोडून माझ्याकडून पैसे मागितले गेले. माझे आई वडील मला कधीच या गोष्टीसाठी नकार देत नव्हते. जेव्हाही पैसे मागितले तेव्हा तेव्हा ते पैसे द्यायचे. आता मात्र शशांक हातात घालण्यासाठी 1.5 लाख रुपयांचं घड्याळ, वापरण्यासाठी 1.5 लाख रुपयांचा मोबाईल माझ्याकडे मागू लागला. मीही घरी सांगितल्यानंतर माझ्या आई वडिलांनी ते देखील पूर्ण केलं. परंतु आता मलाच कुठेतरी वाईट वाटायचं. माझ्या सासरचे लोक माझ्या माहेरच्या लोकांना जो त्रास देत होते तो कुठेतरी मला सहन होत नव्हता. आई बाबांना सांगायचं तरी कसं की माझं चुकलं, तुम्ही म्हणत होते ते योग्य होतं. शशांक माझ्या योग्यच नाही, परंतु स्वतःच्या मर्जीनं लग्न करून बसले आणि मला माझ्या आई वडिलांना हे सांगायचं तोंडच राहिलं नाही. आता मात्र शशांकने काही मागितलं आणि मी नकार दिला तर तो माझ्यावर हात उचलायला लागला. घरात सगळेच माझ्यासोबत न बोलते व्हायला लागले. करिश्मा तर भावासोबत मला मारायची देखील. लाडाकोडात वाढलेली मी या सगळ्या लोकांचा अत्याचार सहन करत राहिले. वाईट वाटायचं मला की मी या कुठल्या लोकांच्या वृत्तीमध्ये येऊन पडले. मी काय या व्यक्तीसोबत लग्न केलं, पण तेव्हाच मी गरोदर राहिले. मला दिवस गेले. मी शशांकला सांगितलं तेव्हा तो मला म्हणायला लागला, हे बाळ माझं नाहीच. माझ्या चारित्र्यावर त्यानं त्या दिवशी पहिल्यांदाच संशय घेतला आणि तेव्हाच कुठेतरी मी पूर्णपणे संपली असं मला वाटलं. जो नवरा आपल्यावर संशय घेतो, आपल्या पोटातील बाळ त्याचं नाही असं म्हणतोय, तर आपला जगून तरी काय उपयोग असा विचार करत मी त्या दिवशी विष पिलं. माझ्या नवऱ्यानं मला बेशुद्ध अवस्थेत बघितल्यानंतर घाईतच हॉस्पिटलला दाखल केलं. माझ्या आई वडिलांना तिथे बोलावून घेण्यात आलं. देवाच्या कृपेनं मी वाचले. परंतु माझी नणंद नवरा त्या दिवशी माझ्या आई वडिलांना खूप बोलून गेले. आम्हाला हिला नांदवायचं नाही म्हणाले. माझे वडील मला घरी घेऊन आले. 8 दिवस मी घरी राहिले, पण कोणीही माझी विचारपूस केली नाही. दिवस असल्यामुळे पुढे काय करायचं हाच प्रश्न आमच्या पुढे होता. शशांक जरी मला त्रास द्यायचा तरी माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं. मी त्याच्याशिवाय दुसरा कुणाचा विचार करू शकत नव्हते आणि माझ्या वडिलांना हे माहिती होतं. म्हणून त्यांनी माझ्यासाठी परत मला सासरी पाठवण्याचा निर्णय घेतला आणि माझ्यासाठी इथे सासरच्या लोकांच्या पाया पकडत माफी मागितली. आमची मुलगी साधी सरळ आहे. तिच्या होणाऱ्या चुका लक्षात घेत तिला माफ करत चला आणि मलाही समजून सांगितलं, बेटा वैष्णवी, तू या लोकांना वाईट वाटेल असे बोलत जाऊ नको. आपली मर्यादा कधी तोडू नको. आता लग्न झालंय, तू शशांकच्या मुलाची आई बनणार आहे, त्यामुळे सुखात संसार कर. मीही माझ्या आई वडिलांना कधी सांगितलं नाही की या लोकांनी मला खूप मारलं, टॉर्चर केलं, कारण त्यांना त्रास होईल. आयुष्याने खूप काही शिकवलं होतं. आता परत नव्यानं संसार करायचं ठरवलं. आता तर माझी जाऊ मयुरी इथून निघून गेली. तिलाही या लोकांनी माझ्या इतकाच त्रास दिला होता हे मला खूप लेट समजलं. चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर मी घरातच निराश राहत होते. मी एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळ घरात आलं. आता सगळ्यांमध्ये बदल होईल असेच कुठेतरी वाटत होते, परंतु कुणाचाही काहीच बदल घडला नाही. माझ्याकडे वारंवार पैशांची मागणी केली गेली आणि मीही सगळं काही ठीक राहावं म्हणून माहेरी पैसे मागत गेले. माझे वडील माझ्या सुखासाठी, माझ्या बाळाच्या सुखासाठी सगळं काही करत. त्यांच्याकडे मला देण्या इतपत पैसे असायचे, त्यामुळे ते अगदी सहज देत गेले. आणि इथेच कुठेतरी माझे वडील आणि मीही चुकले. आम्ही तेव्हाच आवाज उठवला असता तर आज मी हे जग सोडलं नसतं. माझं बाळ 9 महिन्यांचं होतं. घरात मला मारण्याचं प्रमाण वाढलं होतं. मला त्रास देण्याचं प्रमाण नंदेचं वाढलं होतं. जी सासू अगोदर जीव लावायची ती आता रागाने बोलत होती. सासरा देखील वाईट साईड बोलत असे. नवरा तर 2 कोटी रुपयांची माग माझ्या वडिलांकडे करू लागला आणि माझ्या वडिलांनी पैसे द्यायला नकार दिल्यानंतर त्याचा राग माझ्यावरच काढू लागला. भर उन्हात मला व माझ्या बाळाला या लोकांनी उभं केलं. मला खूप मोठ्या प्रमाणे या लोकांनी टॉर्चर केलं. मी रोज रडत होते, देवाकडे माफी मागत होते. आई वडिलांच्या नजरेत नजर मिळवण्याची आता हिंमत नव्हती. या लोकांविरुद्ध सांगण्याची हिंमत नव्हती. पण तरीही मला होणारा त्रास मी माझ्या मामांना, आईला, वडिलांना बोलून दाखवला. देण्याची कॅपॅसिटी वडिलांचीही संपली होती. म्हणून आपण याच्यावर काहीतरी निर्णय घेऊ ते म्हणाले. पण त्या अगोदरच त्या दिवशी माझ्या नंदेनं आणि नवऱ्यानं मला खूप मारलं. आपल्याला प्लॉट घ्यायचा आहे, तुझ्या वडिलांकडे पैसे माग म्हणू लागले. पण मी मागणार नाही मी म्हटले आणि या लोकांनी मला खूप ऐकवणूक केली. मला नवऱ्यानं खूप मारलं. बाळाला घेऊन मी खोलीत गेले. मी रडत होते. माझं निरागस बाळ माझ्याकडे बघत होतं. मी जिवंत राहिले तर हा अन्याय मला नेहमी सहन करावा लागेल. माझ्या आई वडिलांना माझ्यासाठी मनात नसतानाही गोष्टी कराव्या लागतील. या लोकांना पैसा पुरवावा लागेल. त्यापेक्षा मेलेलं बरं. पण 9 महिन्यांच्या या लेकराकडे बघून जगावं वाटत होतं. याचं पुढे कसं होईल वाटत होतं. पण परत विचार केला, माझ्या आई वडील माझ्या बाळाला अनाथ होऊ देणार नाही. ते त्याचे लाड पुरवतील. त्याची वैष्णवी म्हणून माझ्या बाळाला जपतील आणि मग काय, हे आयुष्य संपवून टाकण्याचा निर्णय घेतला.
त्यात माझ्या आई वडिलांची कसलीच चुकी नव्हती. चुकी होती या लालची सासरच्या लोकांची, ज्या लोभाबाई वारंवार पैशांची माग करत, हुंड्यासाठी मला टॉर्चर करत आणि आता जगायचंच नाही, मी नसले की माझ्या आई वडिलांनाही याच्या पुढे करावं लागणार नाही असं ठरवत बाळाला घट्ट मिठी मारली. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. मला माफ कर बेटा म्हणाले आणि गळफास घेत माझं आयुष्य संपवलं. वाईट वाटत होतं हे जग सोडून जाताना. वाईट वाटत होतं आई वडिलांना जे दुःख देत आहे त्यासाठी. पण काय करू, मीच त्यांच्या दुःखाचं कारण होते. माझ्यामुळेच त्यांना सगळं काही करावं लागत होतं. माझा निर्णय चुकला. मी शशांक सोबत लव्ह मॅरेज केलं आणि त्याने माझ्या प्रेमाची कदर केली नाही, माझ्या चरित्रावर संशय घेतला. परंतु माझ्या आई वडिलांनी या सासरच्या लोकांवर तक्रार केल्यावर पोलिसांनी घाईतच त्यांना अटक केली. परंतु त्यांना शिक्षा व्हायला हवी, तेव्हाच मला शांती मिळेल. माझ्या लहानचं बाळ या करिश्माने तिच्या त्या मित्राकडे सोपवलं, ज्याने बंदुकीची भीती दाखवत बाळाला शांत केलं. त्याला कसं झोपवलं, त्याला काय खायला दिलं माहिती नाही. माझ्या बाळाची हाल केली. परंतु आज माझं बाळ सुखरूप माझ्या आई वडिलांकडे आहे हे बघून मी खूप आनंदी आहे. कारण मला खात्री आहे की माझे आई वडील माझ्या बाळाला कसलीच कमतरता भासू देणार नाही. आणि मी हीच माझी शेवटची इच्छा समजते की माझं बाळ आयुष्यभरासाठी माझ्या आई वडिलांकडेच राहावं आणि मला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या लोकांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी. ते कधीच सुखी राहू नये. सुनांना जो त्रास दिला हुंड्यासाठी, त्यासाठी आयुष्यभर ते कोठडीतच राहावे, जेणेकरून त्यांची चुकी त्यांच्या लक्षात येईल. आपली मुलगी ती आपली आणि लोकांची मुलगी सून म्हणून जी घरात येते ती परकी, ही भावना त्यांची चुकीची होती. मी माझ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते, मी खूप मोठी चुकी केली, प्रेम विवाह केला. पण तुम्ही माझ्यासारखी चुकी करू नका. प्रेम विवाह करायचा असेल तर त्या व्यक्तीला नीट ओळखून घ्या, तेव्हाच त्याला होकार द्या. नाहीतर आई वडील जे म्हणतील ते डोळे झाकून करा. कारण आपल्या आई वडिलांप्रमाणे आपल्यावर कोणीच प्रेम करू शकत नाही. मी जर माझ्या आई वडिलांचं ऐकलं असतं, ते जिथे म्हणतील तिथे लग्न केलं असतं, तर मी आज राणी म्हणून आयुष्य जगले असते. पण आज एका मोलकरणीप्रमाणे मला राबवलं गेलं, याच कुठेतरी वाईट वाटतं. माझं बाळ योग्य ठिकाणी आहे, यात माझं समाधान आहे. पण अजूनही माझ्या हत्यारांना योग्य ती शिक्षा झाली नाही, योग्य ती कारवाई त्यांच्यावर केली गेली नाही. मला न्याय मिळावा यासाठी त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. मिळेल ना त्यांना शिक्षा, मिळेल ना मला न्याय. माझ्या बाळाची कस्टडी माझ्या आई वडिलांकडेच हवी आणि यासाठी मला तुमची सगळ्यांचीच मदत हवी. तुमचा आवाज, तुमची साथ माझ्या आई वडिलांना द्या आणि योग्य तो निर्णय माझ्या बाळासाठी घ्या. द्याल ना साथ आणि द्याल ना मला न्याय? नक्कीच खाली कॉमेंट मध्ये सांगा. तुमचीच सगळ्यांची हुंड्याला बळी पडणारी वैष्णवी हगवणे, एका निष्पाप बाळाची आई.